सन्माननीय मनोज भाई शेलार यांच्यातर्फे प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज। यस, निखिल जाधव यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल। हे पारितोषिक मात्र निखिलसाठी असेल। प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज। आपल्या आवडत्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी आपण पाहतोय इथे आता वारंवार पारितोषिके लावली जात आहेत। मी सर्व चाहते वर्ग, या खेळाडूंवरती प्रेम करणारा वर्ग, सर्वांचेच मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। चलिए दोस्तों, मैदान पर चलते हैं, जहां पे मैं बताना चाहूंगा कि आज के दिन का ये पहला दिन और 5वां मैच श्री भैरवनाथ मालसई बनाम श्री सोमेश्वर सोनगांव बी। सोनगांव टीम ने टॉस जीतने के बाद सबसे पहले फील्डिंग करने का फैसला किया। बल्लेबाजी के लिए दावत दी है मालसई टीम को। मालसई टीम के 2 सलामी बल्लेबाज दिनेश और उनके साथी बल्लेबाज प्रदीप। जी हां, सीधे बल्ले से आईना दिखाया गेंदबाज को। पूरा इन पहली 4 गेंदों में, जी हां, इस मरतबा हाफ ट्रैकर गेंद जरूर थी, मगर उसे पुल करने के प्रयास में थोड़ा सा चूक गए थे। शॉट मिड विकेट की दिशा में अच्छी फील्डिंग जरूर, मगर खराब थ्रो था। मगर दूसरा रन यहां पे लेने का मौका नहीं, क्योंकि अच्छा बैकअप। इस 1 रन के साथ 11 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। शिव छत्रपति पंचक्रोशी क्रिकेट एसोसिएशन की जानिब से मानाता चषक 2026। रोहा तहसील में बहुत सारे एसोसिएशन हैं, मगर उन सबसे बेहतरीन एसोसिएशन जिसे कहा जाता है पिंगलसई गांव में, इस खूबसूरत मैदान पर इस प्रतियोगिता का ये पहला दिन और बहुत ही प्योर क्रिकेट, शानदार क्रिकेट आज सुबह से हमने देखा है। किसी भी तरह से यहाँ पे वाद विवाद नहीं हमें देखने को मिला। किसी भी तरह का टाइम पास यहाँ पे देखने को नहीं मिला। किसी भी तरह का एटीट्यूड नहीं है। बहुत ही अच्छी तरीके से क्रिकेट यहाँ पे खेला हुआ हमने आज सुबह से देखा है। पहले ओवर की समाप्ति, 12 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। मिला जुला ये ओवर, 1 चौका 1 छक्का इस ओवर में जरूर आया, मगर 2 गेंदें बिंदी भी हमें देखने को मिली थी। दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं। करण आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके स्ट्राइक गेट पर 4 नंबर की जर्सी पहने हुए प्रदीप ने लास्ट मैच में बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी। यस प्रतीक, जी हां, पहली ही गेंद से शुरुआत की है प्रतीक ने। मानो लास्ट इनिंग उनकी अधूरी रही, उसी को आगे बढ़ाते हुए पहली ही गेंद पर ऑन द मार्क 1 रन से अपना अकाउंट ओपन करते हुए धीरे धीरे रनों की संख्या को आगे बढ़ाया। 13 रन स्कोर कार्ड पर, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए। अब धीरे धीरे क्रिकेट के दीवानों का भी हुजूम और एक मेला यहाँ पे नजर आता हुआ। चारों तरफ क्रिकेट के दीवाने हमें देखने को मिल रहे हैं। जी हाँ, आउटफील्ड में थोड़ी सी खराब, ओ हो, ये देखिए आउट। ओ यू टी आउट करा दिया है। मैंने इसके पहले भी कहा था दोस्तों कि देव देत आणि कर्मण नेत मराठी मध्ये अक्सर कहा जाता है। क्या जरूरत थी यहाँ पे जल्दबाजी की, अपना कीमती विकेट गवा बैठे। फर्स्ट विकेट डाउन।
अपने आप से बहुत नाराज होंगे। देखिए, मगर अब पछताने से कोई कुछ नहीं होगा। अब पछताने से क्या फायदा जब चिड़िया चुग गई खेत। यस, कल्पेश शेलार। शिव छत्रपती पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष मंगेशजी धमाळ यांना माझी विनंती आहे, सर आपण आपल्या शुभ हस्ते आत्ताच जो सामना संपला त्या सामन्याचा सामनावीराचा मानकरी कल्पेश शेलार याला आपण सन्मानित करावं। एक आकर्षक चषक देऊन आपण सामनावीरास इथे सन्मानित करणार आहोत। 13 चेंडू आणि 51 धावांची खेळी साकारणारा अर्धशतक वीर नॉट आउट या धावा फटकावल्या होत्या आणि आपल्या संघाला एक हाती विजय संपादित करून देणारा कल्पेश ठरलाय सामनावीराचा मानकरी। आमचे सन्माननीय अध्यक्ष मंगेशजी तिथे आपली वाट पाहत आहेत। यस, प्लीज वेलकम कल्पेश। मनपूर्वक तुमचं अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। पंच एकच धाव का? यस, 16 अब तक 16 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। सोलह रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और अब बाएं हाथ के बल्लेबाज, बाएं हाथ के बल्लेबाज मनीष। इक्कीस नंबर की जर्सी परिधान किए हुए मनीष बाएं हाथ के बल्लेबाज। बहुत ही बढ़िया गेंद थी, कुछ समझने के पहले ही गेंद विकेट कीपर के दस्तानों में जा चुकी थी। कल्पेश शेलार आणि कुणाल शेलार या दोघांनाही विनंती असेल की आपल्यासाठी जवळजवळ 2300 रुपयांचं कॅश प्राइज इथे आलेलं आहे। सन्माननीय मनोजजी, एक सेकंड दीजिए।
का तोहफा था मगर गलती कर गए। यस, नो बॉल करार दिया है, बाल बाल बच गए। वेस्ट हाइट के ऊपर ये फुल टॉस अर्थात क्रिकेट की परिभाषा में जिसे बीमर कहा जाता है, अंपायर जी ने नो बॉल को करार दिया है। जान बची लाखों पाए, बल्लेबाज यही कहते होंगे। बाल बाल में बच गया और यहाँ पे एक रन भी मिलेगा। कुल मिला के 2 रन मिलेंगे मुफ्त के, क्योंकि नो बॉल का 1 रन और दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल कर लिया है। रनों की संख्या हो चुकी है 26 रन ऑन स्कोर कार्ड, 1 विकेट के नुकसान पर। पहले बल्लेबाजी करते हुए श्री भैरवीनाथ मारसई ये टीम यहाँ पे बल्लेबाजी कर रही है। श्री सोमेश्वर सोनगांव टीम ने टॉस जीतकर फील्डिंग करने का फैसला किया था, मगर सोनगांव बी टीम के गेंदबाजों की मैं तारीफ तो जरूर करूंगा। पहले ओवर में 12, दूसरे ओवर में 10 और इस ओवर में भी अच्छी गेंदबाजी। ओहो, मगर नजर लग गई। फ्री हिट का मौका, उस मौके को किस तरह से छोड़ते, दोनों हाथों से बटोरा है। गेंद स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, दर्शक दीर्घा में 6। देखिए, मैं गेंदबाजों को यही बताना चाहूंगा कि आप, जी हाँ, इसी बीच फिर से एक बार जोरदार अपील। निखिल शेलार के लिए सुनहरा मौका, विकेट के लिए 100 रुपए का इनाम आपके लिए यहाँ पे मनोज शेलार इनकी तरफ से आ चुका है। आहा, कमाल की गेंदबाजी, वाह निखिल वाह, वेरी वेल डन, बहुत ही अच्छी गेंदबाजी। क्योंकि मैं बात ही कर रहा था कि लास्ट मैच में किस तरह से बल्लेबाजी हमें देखने को मिली थी, उसी के साथ साथ तीसरे मैच में भी जबरदस्त बल्लेबाजी का नजारा श्री सोमेश्वर सोनगांव टीम ने दिखाया था, क्योंकि 93 रन बनाकर 94 रनों का लक्ष्य उन्होंने रखा था। ये देखिए, फिर से एक बार चकमा दिया है, फंसाया है। बल्लेबाज आश्चर्यचकित होते हुए, एक छक्का उनके बल्ले से जरूर आया है, मगर कुल मिला के मिला जुला ओवर में कहूंगा, जिस तरह से पहले 2 ओवर घटे हैं ना, उस तरह से ही ये किफायती ओवर, क्योंकि मैं किफायती ही कहूंगा। 10, 11, 12 रन अगर तुम खर्च करते हो ना हर ओवर में, तो फिर वो एक अच्छा ओवर। इस ओवर में कितने रन आए हैं ये देखना पड़ेगा। पहले 2 ओवर में 22 थे और इस ओवर में आए इस ओवर में भी 10 रन खर्च किए हैं। पहले ओवर में 12, दूसरे ओवर में 10 और तीसरे ओवर में भी 10 रन, यानी 3 ओवर की समाप्ति के बाद 32 रन स्कोर कार्ड पर। चलिए दोस्तों, यहाँ पे ड्रिंक्स ट्रॉली मैदान पर आ चुकी है। हम चलते हैं फिर से एक बार सुमधुर हिंदी सॉन्ग सुनने के लिए हमारे डीजे मास्टर सुजल के पास।
चलिए दोस्तों, फिर से एक बार मैदान पर चलते हैं, जहां पे 3 ओवर की समाप्ति 32 रन स्कोर कार्ड पर 32। बत्तीस रन, 1 विकेट के नुकसान पर चौथा ओवर प्रगति पर। चौथे ओवर के लिए नए गेंदबाज कौन आए हैं देखना पड़ेगा। जी हां, विवेक 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 आए हैं अपना निजी पहला, और टीम की तरफ से चौथा ओवर लेके। और स्ट्राइक एंड पर राइट हैंडेड बल्लेबाज दिनेश के बल्ले से एक चौका एक छक्का में देखने को मिला है। अच्छी पारी उन्होंने सजाई है अपने टीम के लिए, मगर क्या अंतिम गेंद तक खेलेंगे दिनेश? क्या रनों की संख्या यहां से 70 प्लस हमें देखने को मिलेगी? हालांकि उनके खेमे में बैठे हुए उनके सारे फैंस और फॉलोवर्स तो यही चाहते होंगे। जी हाँ, वो फुल टॉस गेंद लेग स्टंप पर थी, मगर उसे फ्लिक किया था, और शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा में जो फील्डर तैनात थे उन्होंने उस गेंद को फील्ड किया, मगर ये खराब थ्रो। आहा हा हा, ये नहीं कर सकते। जी हाँ, 1 रन एक्स्ट्रा के रूप में ये लीजिए, दूसरा रन भी हो सकता है क्या? जी नहीं, फिर से एक बार रन आउट के रूप में, और एक बल्लेबाज को जाना पड़ेगा मैदान से बाहर। लालच में फंस गए, चौथा रन लेना चाहते थे, 3 रन आए थे। सेट बल्लेबाज जब आउट होते हैं ना, तो नए बल्लेबाज को आते ही बड़े स्ट्रोक लगाना इतना आसान नहीं होता, इसलिए आपको थोड़ा सा समझना होगा इस गेम को। विवेक, जी हाँ, पहली ही गेंद पर ये गई, ये भी गई, ये भी गई, 6। कर रहे थे, और वो गेंद उनके पाले में थी, बैकफुट पर पंच किया था, मगर पहली नजर में मुझे ऐसा लग रहा था कि लॉन्ग ऑन की दिशा में पकड़े जाएंगे, क्योंकि गेंद बहुत ऊंची गई थी। मगर हवा का साथ, हवा का सहयोग मिला, और देखिए जान बची लाखों पाए। 6 रन भी मिले, और अपना विकेट भी यहाँ पे उन्होंने बचाया। जो भी बल्लेबाज बैकफुट पर या फ्रंट फुट पर सामने की तरफ खेलता है ना, उसे बहुत फायदा मिला है। और इसके पहले जो मैच हुआ वहां पे भी देखा, और तीसरे मैच में भी देखा, सोमेश्वर सोनगांव के जो बल्लेबाज बल्लेबाजी कर रहे थे उन्होंने वी में ही बल्लेबाजी की थी। जी हाँ, इस मतलब खड़े खड़े खेल दिया, मगर टांग गए। जी हाँ, शॉर्ट कवर की दिशा में एक आसान सा कैच दे बैठे।
और एक बड़ा स्ट्रोक डीप मिड विकेट सी मारिका के बाहर 4। सी मारिका के बाहर 6। जी हां, पहली ही गेंद पर छक्के से स्वागत तो किया है, स्वैग से करेंगे स्वागत। जी हां, ये गेंद मेरे ख्याल से लॉन्ग ऑन के दिशा में, हो कैच ड्रॉप। उस जगह पे क्या हो रहा है, इसके पहले भी बहुत सारी गलतियां वहां जो फील्डिंग कर रहे थे खिलाड़ी ने की थी। यहां पे भी क्या ड्रॉप हुआ है। फिर से एक बार जीवन दान, 1 रन बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिया है, अपने छोर बदले हैं और रनों की संख्या को पहुंचा दिया है 53 तक। अभी भी 4 गेंदें आना बाकी। इन 4 गेंदों में अगर 2 बड़े स्ट्रोक आते हैं तो 65 के आसपास आपको जाना पड़ेगा। हालांकि 53 तो बन चुके हैं, मगर 65 रन अगर बोर्ड पर लगाते हो तो आपके गेंदबाजों को भी फिर सोचने का और संभलने का मौका मिलेगा। इसीलिए इस अंतिम ओवर में जो 4 गेंदें बची है उसमें 2 बड़े स्ट्रोक बल्लेबाजों के लिए लाजमी। श्री भैरवीनाथ माल से ये टीम यहाँ पे बल्लेबाजी कर रही है टॉस हारने के बाद। ओहो, मगर ये भी, ओहो, ये तो खराब गेंद नहीं थी, बहुत ही अच्छी गेंद थी, मगर कड़क शॉट। 4। इस चौके की सहायता से रनों की संख्या 57 तक तो पहुंच चुके हैं, मगर अभी भी 3 गेंदें आना बाकी। देखिए, ये 3 गेंदें बहुत अहम दोनों भी टीम के लिहाज से अगर सोचा जाए, क्योंकि अगर यहाँ से अगर बिंदी गेंदें आती है, 3 गेंदों में अगर 3 ही रन आते हैं तो फिर 60 के आसपास रन बनेंगे, मगर यहाँ से अगर 2 बड़े स्ट्रोक आते हैं तो 70 के आसपास रन बनेंगे और फिर वो 10-12 रन का जो फासला होगा ना, वो बहुत बड़ा फासला नजर आएगा। और इसी वजह से ये 3 गेंदें बहुत ही इंपॉर्टेंट है इस मैच के लिहाज से। ये 3 गेंदों में मैच के रिजल्ट को बदलने की क्षमता है। हालांकि बल्लेबाज बहुत ही अच्छे टच में, अभी अभी उनके बल्ले से जिस तरह से वो शॉट निकला, सही मायनों में गेंद में खराबी नहीं थी, ठिकाने पे गेंद थी।
नहीं, ये तो खराब गेंद, ये तो फुल टॉस दे बैठे और उसे बहुत ही खूबसूरती के साथ मिड विकेट के ऊपर से। देखिए मैंने अभी भी क्या कहा था, अगर इन 3 गेंदों में 2 बड़े स्ट्रोक आएंगे ना तो फिर वो स्कोर अलग नजर आएगा। एक छक्का तो आ चुका है, अभी भी 2 गेंदें आना बाकी। जी हाँ, इस मतलब थोड़ी सी स्लोवर वन गेंद, गेंदबाज की यहाँ पे तारीफ बनती है। पहली गेंद जो थी, जी हाँ यहाँ पे देखिए स्ट्राइक अपने हाथों में रखने की कोशिश मनीष की और इसी वजह से अपने साथी बल्लेबाज को अपने विकेट का या 69 रन और ये फ्री हिट भी और अंतिम गेंद भी। हाफ ट्रैकर गेंद और वहां पे फील्डर तैनात और ये क्या किया आपने? ओहो, देखिए जोश में होश गवा दिया आपने। ये लीजिए, ये रन आपको बहुत महंगे पड़ेंगे। और क्या हुआ है यहाँ पे? और रन भाग रहे हैं। ओहो हो, रनों के ऊपर रन, रनों के ऊपर रन। मगर गोपाल सर ने नॉन स्ट्राइक एंड पर वहां पे यूडीआरएस यानी तीसरे अंपायर का सहारा लिया है। यह फैसला तीसरे अंपायर तक जाएगा। सर कितने रन के लिए? तीसरे रन के लिए, थर्ड रन ना? यस, तो तीसरा रन क्या कंप्लीट हो चुका है? और अगर तीसरा रन कंप्लीट हो चुका होगा तो सर कितने रन? फिर 4 होंगे। ओके, या तो 2 मिलेंगे या तो 4 मिलेंगे। अब देखना होगा। तीसरा रन, तीसरा रन है सर। यस, इट्स आउट, OUT। 2 रन सर, 2 रन ना? फिर गोपाल सर 2 रन ना? यस। सिक्सटी 69 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और जीतने के लिए 71, क्योंकि 2 रन अंतिम गेंद के ऊपर आए थे। 71 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और जीतने के लिए 72 रनों की जरूरत। बहुत ही अच्छा स्कोर है। 5 ओवर का मुकाबला है। 5 ओवर में 72 रन बनाना दोस्तों इतना आसान नहीं होता। हालांकि बल्लेबाजों के साथ हवा का भी पक्ष है, हवा सहयोग कर रही है। मगर अगर आप सही लंबाई और सही दिशा का इस्तेमाल करते हैं ना तो बल्लेबाजों को रोक सकते हैं, क्योंकि ये सीमेंट विकेट नहीं है, एक नेचुरल विकेट है। इस विकेट के ऊपर गेंद घूमती है, ड्रिप करके आती है और जो पेस बल्लेबाज चाहते हैं ना वो बल्लेबाजों को पेस मिलता नहीं है। मगर मेरे ख्याल से ये विकेट बहुत ही अच्छा रोल किया है। गेंद बल्ले पर आ रही है और बहुत लंबे लंबे हिट हमने देखे हैं। तो देखते हैं इस 5वें मैच में क्या होता है। दूसरे सत्र में फिर से एक बार इस मैच की कहानी
सुनाने के लिए मैं आप सभी को ले चलूंगा हमारे साथी कमेंटेटर भाई की जुबानी। धन्यवाद। हॅलो, धन्यवाद. मॅचकडे आपण बोलूया. जबरदस्त खेळाच्या दिवसभरात आपल्याला पाहायला मिळालाय. येथे श्री भैरवनाथ मालसई विरुद्ध श्री सोमेश्वर सोनगाव बी हा सामना मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावर आहे. प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर भैरवनाथ मालसई संघाने बनवल्या त्या 71 धावा, 30 चेंडू आणि 72 धावांची गरज आहे. उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांचं पुनश्च मी शिवछत्रपती क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मानाचा चषक 2026 पर्व 7 या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. सकाळपासून अप्रतिम दर्जाचं क्रिकेट या असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. 7 संघांचा सहभाग आजच्या दिवसामध्ये आणि या 7ही संघाने आपल्याला नक्कीच निश्चितपणे प्रभावित केलंय. आपल्यातून बॅटिंग, आपल्यातून गोलंदाजी, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रामध्ये प्रभावित करणारा खेळ या असोसिएशनच्या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आहे. या 5व्या मॅच मध्ये आपण पाहूया जिथे भैरवनाथ मालसई संघानं निर्धारित 5 षटकांमध्ये 71 धावा बनवल्यात. 72 धावांची गरज असणार आहे. अर्थातच श्री सोमेश्वर सोनगाव बी या संघाला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. भूषण आणि मिलिंद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. तर गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय मगाच्या सामन्यामध्ये ज्याची गैरहजेरी होता, अनुपस्थित होता, तो गोलंदाज अर्थातच दिनेश मुटके मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती भूषण, नॉन स्ट्राईक एंड वरती मिलिंद ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती संघाकडून पहिलं आणि वैयक्तिक पहिलं महत्वाचं पॉवर प्लेचं षटक गोलंदाज दिनेश मुटके सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. 72 धावांचा पाठलाग करायचा. मॅचला होईल सुरुवात. अर्थातच दुसऱ्या इनिंग साठी हा पहिला चेंडू. दिनेश हाफ ट्रॅकर होता. इथे थोडासा आपण पाहिलं तर बॅकफुटवर जाऊन क्रीजचा वापर करण्याचा प्रयत्न, लेग साईडला चेंडू फिरवण्याचा, ढकलण्याचा प्रयत्न गोलंदाजाने क्षेत्र पॅटर्नने केला होता, परंतु तिथे यश प्राप्त झालेलं नाहीये. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळाला. चांगली सुरुवात मालसई संघाकडून पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट आलाय. 72चा पाठलाग करायचा आहे. थोडासा आपण पाहिला तर मती आहे. मधल्या षटकामध्ये काहीच धावसंख्या कमी आल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 12, नंतर 10 धावा आल्या त्या, परंतु शेवटच्या षटकामध्ये 25 धावा आल्या आणि त्याच कारणाने आपण पाहिलं तर एक चांगल्या परिस्थितीमध्ये सध्या संघ पाहायला मिळतोय. मालसई याच दरम्यान एक वाईट चेंडू आणि गोलंदाजाला सुद्धा वॉर्निंग केले गेले की अशा प्रकारचा चेंडू आपण या आपल्या षटकामध्ये पुनश्च हातू शकत नाहीये. एक धावेच्या अर्थातच एक धाव धावपालकावरती, एक धावेच्या सह्याने तर पहिली धाव धावपालकावरती आपल्याला पाहायला मिळते. एक चेंडू झालाय. एक धाव धावपालकावरती. स्ट्राईक एंड वरती भूषण, गोलंदाजी ट्रॅक वरती दिनेश. पहिला पुढचा चेंडू. इथे हाफ ट्रॅकर्स, इथे मात्र क्रीजचा पुरेपूर वापर केला. डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स धाव कॉर्नर रिझन मध्ये निघून चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्याच दरम्यान आपण पाहतो या दोन्ही बॅटर्सने 3 धावा कंप्लीट केल्या. 3 धावेच्या सहाय्याने तिहेरीच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला 4 लागल्यात. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 4 धावा धावफलकावरती. आज संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिलं चढ उतार क्रिकेटचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. सकाळच्या सत्रामध्ये धावा होत नव्हत्या, परंतु संध्याकाळचं दुपारचं सत्र आणि संध्याकाळचं सत्र आपण जर पाहिलं ना तर धावांची अक्षरशः लयलूट मैदानाच्या आतमध्ये केली जाते. यॉर्कर लेनचा चेंडू इथे मात्र त्रिफल आचित बाद केला. पहिल्या विकेटचं पतन मिलिंद.
केल्या गेल्या 2 धाबेच्या सह्येनं धावफलक पुढे सरसावलं. धावफलकावरती सध्याच्या घडीला 6 या अंकावरती पाहायला मिळते आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 1 गडी बाद 6 धावा धावफलकावरती. 72चा पाठलाग करायचा आहे. अप्रतिम सुरुवात खऱ्या अर्थानं भैरवनाथ मालसई या संघाची राहिली आहे. शेवटचं ते षटक आपण पाहिलं तर 25 धावा आल्या होत्या. 25 धावांचं ते षटक कुठेतरी महागडं ठरलंय खऱ्या अर्थानं. आपण पाहतो सोनगाव या संघाला. 5वा चेंडू उलटा स्वतः यावेळेस मात्र पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळायचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीयेत. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. दुहेरीचा प्रयत्न. दोन्ही बॅटर्स दुहेरीसाठी पलटले. 2 धावा इथे सुद्धा कंप्लीट केल्या गेल्यात. अजूनपर्यंत मोठा फटका पण पाहिलेला मारलेला नाहीये, पाहायला मिळत नाहीये. 2 धाबेच्या सह्येनं संघाची धावसंख्या 8 या अंकावरती. शेवटचा अंतिम 1 चेंडू येणं बाकी आहे. आपण पाहिलं तर हवेचा वेग पश्चिमेपासून पूर्वेकडे वाहताना पाहायला मिळतोय आणि हवेच्या विरोधामध्ये फटके खेळण्याचा प्रयत्न मयूरचा राहिलाय आणि त्याच्याच कारणाने कुठेतरी चेंडू हवेत सुद्धा जात आहेत. इथे मात्र ऑफिशियल पंचांचा इशारा आलाय. षटक क्रमांक पहिलं संपलाय. दिनेश मुटकेचं अप्रतिम दर्जाचं षटक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं, कारण 72 धावा बनवायच्यात आणि ते पहिल्या षटकामध्ये धावा रोखायच्या होत्या आणि अपेक्षेप्रमाणे दिनेश मुटकेने त्याच्या माध्यमातून तो खेळ साकारला सुद्धा. 8 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस 1 गडी बाद. इथून जर आपण पाहिलं तर येणारे 24 चेंडू आहे. 24 चेंडू मध्ये 64 धाव्यांची गरज आहे. म्हणजे प्रति षटकाचा विचार केला तर इथून 16ची सरासरी राखायची आहे प्रति षटकामध्ये आणि हे रोखण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय संघाचा कर्णधार कुमार गोलंदाजी मार्गावरती. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने आले. 1 धाव तर कौतुक करावं लागेल मालसाई संघाच्या या दोन्ही गोलंदाज. ज्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. लेग साईडला मारायचा होता, बॉल बॅटचा संपर्क नाहीये. पंचांचा इशारा आहे तो लेग टाईपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. इट्स अ वाईट बॉल आहे. 51 धावेने सध्याच्या घडीला संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये म्हणजेच 10 या अंकावरती. आपण पाहिलं तर ओव्हरपिच चेंडू होता, विकेट करायचा होता, टायमिंग प्रॉपर झालेलं नाहीये. अलॉंग द कार्पेट तिथे आपण पाहिलं तर मिड वनला क्षेत्ररक्षक नाहीये. जोपर्यंत गोलंदाज चेंडूवरती आले फील्ड केलं तोपर्यंत दोन्ही बॅटर्सने आपल्या मात्र स्ट्राईक रोटेशन आपल्याला पाहायला मिळालं. 1 धावेच्या सह्याने 11 या अंकावरती धावसंख्या पोहोचती आहे. पहिला सुरेख खेळ आपण पाहतोय. दुसऱ्या षटकातील अजूनही 4 चेंडूंचा इथे खेळ येणं बाकी आहे. 11 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा खोल्यात टाकण्याचा प्रयत्न. नक्कीच अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळती आहे. बॅटच्या रडार मध्ये अजिबात चेंडू फेकत नाहीयेत. कौशल्य नक्कीच कला आहे गोलंदाजी. खऱ्या अर्थानं पाहिलं तर इनस्विंग सुद्धा पाहायला मिळालं. त्याच्यानंतर यॉर्कर लेन गुड लेन स्पॉट वरती चेंडूला टाकणं आणि ती चेंडूने घेतलेली उचली. बराचसे चेंडूचं व्हेरिएशन आपल्याला या गोलंदाजी माध्यमातून पाहायला मिळालंय. 11 वरती धावसंख्या स्थिर आहे. 3 चेंडूंचा खेळ अद्याप येणं बाकी आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. हाफ ट्रॅकर स्वतः उचललाय. चेंडू बराच काल हवेत. डिपेंड विकेटचे क्षेत्र काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज होत असताना पाहायला मिळाला. 1 बाउन्स त्याच्या डोक्यावरून चेंडू फरार होत असताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 प्रगती पथार आहे. भूषणच्या बॅट मधून आलेला हा पहिला मोठा फटका या इनिंगचा आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस मात्र आत्मविश्वास दुणावलाय समोरच्या दिशेने. जशास तसं प्रत्युत्तर. चेंडू सीमा पार, लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. हा झाला. आपल्या लय मध्ये येण्यासाठी 1 फटका पुरेसा असतो. तो चौकार आला आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवरती लगावलेला हा षटकार. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक करणार नाहीये चुकी आणि इथे मात्र विकेटचं पतन. दुसरा फलंदाज बाद होऊन मैदानाच्या बाहेर. 21 अंकावरती फलंदाज बाद.
21 धावांवरती दोन गडी बाद झालेले आपल्याला पाहायला मिळतील. एकंदरीत आपण पाहिलं 21 धावा धावपालकावरती येणारे 18 चेंडू 51 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा दिनेश मुटके आपल्या दुसऱ्या स्पेल मध्ये बॅटची कडा घेतली आहे. लेट कट पाहायला मिळाला. फाईन लेग क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर इथं शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एकच धाव मिळेल. एक व्यतिरिक्त जास्त काही मिळणार नाहीये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऍट चौथ्या क्रमांकावरती अमृत हे बॅटर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्याने मगाच्या मॅच मध्ये 14 चेंडू मध्ये 47 धावा 10 चेंडू मध्ये 47 धावा बनवल्या होत्या. त्याच्यामध्ये 7 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश होता. तोच बॅटर अमृत एक डावखुरा हाताचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या चेंडूचा सामना करेल अर्थातच 1च्या मदतीने संघाची धावसंख्या 22 अंकावरती, म्हणजे येणारे 17 चेंडू आणि विजयासाठी 50 धावांची गरज आहे. स्ट्राइक एंड वरती अमृत एक डावखुरा हाताचा बॅटर. गोलंदाजी ट्रॅक वरती दिनेश मुटके पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली आहे. पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली होती आणि त्याच्याच कारणाने आपण पाहतो पूर्णपणे दबदबा निर्माण केलाय या मॅच मध्ये भैरवनाथ मालसे या संघाने. स्पीडअप घ्या थोडस. मी क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला विनंती करेन. गोलंदाजी ट्रॅक वरती दिनेश पुन्हा एकदा निघालाय. राईट टर्म राऊंड विकेट नाही यावेळेस डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी. आणि काय फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. जिथून इनिंग संपली होती ना तिथूनच इनिंगची सुरुवात. ठोकलाय वरती. षटकातील पुढचा चेंडू कमबॅक करावा लागेल गोलंदाजला. अर्थातच पुन्हा एकदा फटका चांगला. चेंडू समोरच्या दिशेने वन बाउन्स. यावेळेस मात्र आलाय अमृतच्या बॅट मधून हा नेत्रदीपक फटका. चौकार. याला म्हणतात क्रिकेट प्रति असलेला आपला अनुभव पणाला लावलं फलंदाज बाद. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावेच्या सह्याने संघाची धाव संख्या 34 अंकावरती पाहायला मिळते. षटकातील अंतिम चेंडू असणार आहे. पुन्हा एकदा खोलात टाकण्याचा प्रयत्न वारंवार इथे यॉर्करचे चेंडू होतले गेले. क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र मानला जाणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 11.33च्या सरासरीनं 3 गडी बाद 34 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्या.
38 धाब्यांची गरज आहे. येणारे 12 चेंडू इथून शेष असतील. 19 प्रति षटकामध्ये धावा जमवायच्या आहेत. जोपर्यंत ब्रेक तोपर्यंत ऐकूया डीजे मास्टर कडून एक सुमधुर संगीत. बारा चेंडू आणि इथून 19 च्या सरासरीनं 38 धाब्यांची गरज आहे. संध्याकाळचं 17 या हवेचा भोग आपण पाहतोय. बॅटिंग करणाऱ्या संघाला साथ देणारा वारा या मैदानावरती आपण पाहतोय. परंतु येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून 38 धावा बनल्या जाणार का हा प्रश्न उभा राहिलाय. कारण आघाडीचे काही महत्वाचे बॅटर तंबूच्या आश्रयाला आपल्याला पाहायला मिळतील. ज्याच्यामध्ये भूषण, मिलिंद आणि अमृत एक महत्वाचे खेळाडू मैदानाच्या बाहेर परतलेत. आणि सध्याच्या घडीला चैतन्य आणि मयुरेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय मयुरेश याला गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आलाय. श्रवण हा गोलंदाज सज्ज होतोय. 12 मध्ये 38 बनवायचे आहेत. षटक क्रमांक 4, चौथ्या षटकातील पहिला चेंडू. स्ट्राईक एंड वरती मयुरेश. ट्रॅकर्स होता. इथे आपण पाहिलं तर पंचांचा इशारा येतोय. या लाईन ऑफ द ऑफस्टमच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंचांनी दंडात्मक कारवाई केली. जमिनीला समांतर हात फैलवून सांगितलं का हा स्वर चेंडू अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते 35 या अंकावरती. पुढचा चेंडू. इथे ट्रॅकर्स होता. आपण पाहिलं तर ग्रीसचा वापर केला गेला. लेग साइडला स्पीड लेग रिझन मध्ये खेळायचा होता. बॉल बॅटचा तितका संपर्क राहिलेला नाहीये. परंतु जोपर्यंत फील्ड होतोय तोपर्यंत एक धाव तर कंप्लीट केली गेली आहे. एक धाबेच्या सह्याद्री संघाची धावसंख्या पोहोचते ते 36 या अंकावरती. म्हणजे अर्धा टप्पा धावांचा गाठलाय. सोनगाव बी संघाने अजून इथून अर्धा टप्पा गाठायचा आहे. परंतु चेंडू आपल्याकडे 11 शेष असणार आहेत. 11 चेंडू मध्ये 35 धाब्यांची अजून गरज आहे. या जोडीला मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारची बॅटिंग करायला लागेल. किंबहुना चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. कारण येणारे चेंडू 11 विजयासाठी 35 धाब्यांची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी महत्वपूर्ण सामना आहे. अर्थातच याच्यातून विजय होणारा सामना या स्पर्धेचा पहिला नक्कीच आपण पाहिलं तर इथे मात्र या सामन्यातून विजय होणारा संघ सोनगाव या संघासमोर या स्पर्धेची पहिली उपांत्य फेरीचं लढत अर्थातच सेमीफायनलचा सामना खेळेल. पुढचा चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू आपण पाहतोय. पंच तटस्थ आहेत. कोणताही निर्णय नाहीये. कुठल्याही प्रकारची पंचांची हालचाल आलेली नाहीये. डॉट चेंडूची संख्या इथे पाहायला मिळाली. या षटकामध्ये अजूनही 4 चेंडूंचा खेळणं बाकी. गोलंदाजी मार्ग होतं श्रवण. युवा गोलंदाज कौतुक करावं लागेल. यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर्स होता. चांगला फटका चेंडू जातोय
सीमा पार आलाय दर्जेदार चैतन्याच्या बॅट मधून हा षटकार. येणारे चेंडू असतील 9 आणि 30 धाब्यांची गरज आहे. 9 चेंडू 30 धावा. या धावा इथून बनल्या जाऊ शकतात, परंतु अशाच प्रकारची फटकेबाजी इथे करावी लागेल. पहिला षटकार तर आला. या दुसरा मारण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक. नो मॅच लॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले, फेकी केली. तोपर्यंत दोन्ही बॅटर दुहेरीसाठी पलटले. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 2 धावेच्या सह्याने धावफलक पोहोचते 44 आकड्यावरती. 8 चेंडू 28 धावा. 8 चेंडू 28 धावा म्हटला की 2024चा विश्वकप आपल्याला आठवतो. भारत विरुद्ध पाकिस्तान तो सामना होता. 8 चेंडू 28 ची गरज होती. 4 गडी बाद झाले होते. अर्थात तिथून तो सामना नेला होता आणि 8 चेंडू मध्ये 28 विराट कोहली स्ट्राईक एंड वरती 2 लगातारचे षटकार आले होते आणि तो सामना भारतीय संघाने जिंकला होता. तसं काही इथे घडलेलं नाहीये. चेंडू डॉट स्वरूपाचा आता सर्वांच्या माध्यमातून. अर्थातच एक डॉट चेंडूने समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. येणारे 7 चेंडू प्रति चेंडूचा विचार केला तर चौकारांची गरज आहे. म्हणजे 7 चेंडू 28 धाव्यांची गरज. हा सामना खऱ्या अर्थानं पाहिला तर मालसाई संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतोय, परंतु 2 ते 3 फटके अजून सुद्धा मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतात सोनगाव संघाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू राईट आर्म राऊंड विकेट्सनं. हा चेंडू मात्र खराब राहिलाय. पंचांचा इशारा. वाईट चेंडूचा एक अवंतर धावफलकावरती ऍड केली जाईल. एक धाबीच्या सह्यानं संघाची धावसंख्या पोहोचते ती 45 अंकावरती. शेवटचा चेंडू असणार आहे. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा. ओ इथे मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू गुडले स्पॉट वरती पडला. तिथून चेंडूने उचली घेतली. एस्टेनच्या पाठीमागे आपण पाहतो देवा मालुसरे कोणत्याही प्रकारची चुकी करत नाहीये. चेंडूला अगदी चांगल्या प्रकारचं कलेक्ट आपल्याला पाहायला मिळालं. एकंदरीत ऑफिशियल पंचांचा इशारा. षटक क्रमांक इथून 4थं संपलंय. 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर जिथे 72चा पाठलाग करायचा आहे 3 गडी बाद 45 धावा धावफलकावरती. विजयासाठी 6 चेंडू आणि 27 धावेंची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती अंतिम षटकासाठी आयुष याला मात्र आमंत्रित केले गेले. रोखायचे आहे 27 धावा. धावा तर आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून बऱ्याचशा धावा इथे ठेवल्यात पहिल्या 4 गोलंदाजानं आणि त्याच्यात करणार आपण पाहिलं तर इथे मात्र विजयावरती शिक्कामोर्तब जर करायचं असेल इथे सोनगाव बी संघाला तर 6 चेंडू मध्ये 27 धावांची गरज आहे. आयुष गोलंदाजी मार्क वरती. थोडस फास्ट घ्या मालसाई संघ, थोडं फास्ट घ्या. आयुष गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या षटकातील पहिला चेंडू फेक करण्यासाठी. डान्सिंग राऊंड विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली आहे. शॉर्ट थर्ड मिडला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला थांबवलं जाईल. थोडस गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या. या दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते 47 आकड्यावरती. 5 चेंडू आणि 25 धावा. हा सामना आपण पाहिला तर खऱ्या अर्थानं झुकताना दिसतोय. भैरवनाथ मालसई संघाच्या बाजूनं पहिल्या काही षटकामध्ये थोडासा बॅकफुट वरती मालसई संघ होता, कारण पहिल्या षटकामध्ये 12 धावा, त्याच्यानंतर 10 धावा, त्याच्यानंतर पुन्हा एकदा 10 धावा, परंतु तिथून चांगले प्रकारचं कमबॅक केलं होतं आणि त्याच कारणाने इथे विजयाच्या अगदी नजीक भैरवनाथ मालसई संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू डॉट स्वरूपाचा राहिलाय. धावसंख्या स्थिर 47 आकड्यावरती. 4 चेंडू 25 धावा. जर 4 षटकार आले तर स्कोअर इक्वल होऊ शकतो,
परंतु गोलंदाज आयुषचं कौतुक करावं लागेल. पहिल्या 2 चेंडूवरती एकच धाव खर्च केली आहे. ज्या पद्धतीची अचूक टप्प्याची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून साकारली जाते. इथे मात्र डान्सिंग नाऊंड विकेट खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक दिनेश मुटके चेंडूवरती आले. एक धाव कंप्लीट केली जाईल. एक धावेच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचते 48 आकड्यावरती. 3 चेंडू 24 धावा. या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर आता मात्र औपचारिकता शिल्लक असेल. कौतुक करावं असं वाटतंय वारंवार मालसाई संघाचं. आज आपण पाहिलं तर शिवछत्रपती क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मानाचा चषक आजचा पहिला दिवस. आणि या पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर या पहिल्या दिवसाच्या शेवटाकडे आपण येणार आहोत. याच्यातून विजय होणारा संघ हा सोनगाव ए या संघासमोर उपांत्य फेरीचा सामना खेळेल. मी विनंती करेन सोनगाव या संघाच्या कर्णधाराला की आपण टॉस बॉक्स कडे चला. फटका चांगला आहे. चेंडू लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. फील्ड केला जाईल. कोणतीही धाव घेतली नाहीये. धावसंख्या स्थिर 48 आकड्यावरती पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडू आहे ना बाकी. फक्त 3 धावा या 4 चेंडू मध्ये खर्च केल्यात गोलंदाज आयुषनं. हा सुद्धा फटका आपण पाहिला तर मिड ऑफच्या वरून खेळून काढलाय. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल कुठलीही धाव घेतली नाहीये. कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की हा सामना आपण इथे गमावलाय. जे प्रयत्न करायचे होते, प्रयत्नांची पराकाष्ठा करायची होती, ते कुठेतरी थांबवले. आणि खऱ्या अर्थानं एक चेंडू येणं बाकी आणि विजय नक्की निश्चित केला जाईल. की सोनगाव या संघाविरोधात भैरवनाथ मालसई हा संघ आजच्या